मलकापुरात हरियाणाचा ट्रक पोलिसांनी पकडला। ट्रकमधील 86 लाखांचा माल जप्त। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलिसांनी रात्री मोठी कारवाई केली आहे। हरियाणाचा एक ट्रक पोलिसांनी संशयावरून पकडला। त्यात पोलिसांना प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू आढळून आला। हा एकूण मुद्देमाल तब्बल 86 लाखांचा आहे। प्राप्त माहितीनुसार गोपनीय माहितीच्या आधारे मलकापूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरून भुसावळच्या दिशेने एक कंटेनर जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। सदर कंटेनर पोलिसांनी अडवले तेव्हा कंटेनर हरियाणाचा असल्याचं समोर आलं। कंटेनरमध्ये असलेल्या मालाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यावेळी पोलिसांनी व्हिडिओ कॅमेराच्या मदतीने कंटेनरची तपासणी केली असता त्यात गुटखा आणि तंबाखू आढळून आला। सदर ट्रकचा पंचनामा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष करण्यात आला। यावेळी कंटेनरमध्ये तब्बल 63,36,000 रुपयांचा गुटखा सापडलाय। गुटखा आणि कंटेनर पोलिसांनी जप्त केला असून कंटेनर चालक शहीद रहमत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। आज दिनांक 7/12/2024 रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही ड्युटीवर असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की हायवे क्रमांक 53 नॅशनल हायवे यावरून गाडी क्रमांक 80 ट्रक क्रमांक RJ 02 GC 5419 हा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू अशी वाहून घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही त्या दृष्टीने पथक तयार करून सापळा रचला आणि तो ट्रक आल्यानंतर तो ट्रक आम्ही त्या ठिकाणी हाताचा इशारा करून थांबवला आणि ड्रायव्हरला विचारले ट्रक बाबत आणि ट्रक मध्ये असणाऱ्या मालाबाबत, परंतु ट्रक कंटेनर आहे तो सील होता। सदरचा ट्रक आपण संशयावरून गुटखा आहे या संशयावरून गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून तो पोलीस स्टेशनला आणला व अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी वसावे साहेब यांना पत्र देऊन बोलावून घेऊन त्या ट्रकचा व ट्रक मधील माल जो सुगंधित तंबाखू आणि सुगंधित पान मसाला याची खात्री करून वसावे साहेबांनी पंचनामा केला। त्यात राजनिवास पान मसाला हा सुमारे 51,84,000 किमतीचा, तसेच सुगंधित तंबाखू 11,52,000 किमतीची आणि कंटेनर जो आहे त्याची किंमत 22 लाख रुपये अशी एकूण मुद्देमाल 85,36,000 रुपये हा जप्त केलेला आहे अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून आणि त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।